संस्थापकीय अध्यक्ष म्हणून मला सांगायला आनंद होतोय की 11 वर्षापूर्वी 2000 साली मी या संस्थेची स्थापना केली. रेल्वेच्या अखिल भारतीय नोकरीमध्ये जवळ 33 वर्ष असताना हिंदुस्थानभर जगभर इंडियाचा योग आला आणि त्यावेळेला हजारो महाराष्ट्रीयन लोकांची परिचय झाला, त्यांची मानसिकता कळली आणि त्याचप्रमाणे गुजराती, पंजाबी, उडपी, सिंधी, कच्छी या सर्व व्यापारी कम्युनिटीशी खूप जवळचा संबंध आला. आणि मग मला असं सारखं वाटायला लागलं की आपली महाराष्ट्रीयन जी कम्युनिटी आहे, महाराष्ट्रीयन समाज आहे जगभर, तो नोकरी पेशात का, व्यवसायात का नाही. आणि त्याबद्दल जेव्हा मी पृथक्करण करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रीयन समाजामध्ये हजारो वर्ष एक तऱ्हेची संपत्तीबद्दलची अनास्था आहे आणि ती उपेक्षा काढून टाकणं आणि म्हणून एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत अशा तऱ्हेने हजारो महाराष्ट्रीयांना श्रीमंत कोट्याधीश करणं हे सॅटर्डे क्लबचं ध्येय. आणि म्हणून मी म्हटलं याच्यात काय करायला लागेल, तर मनामनांचं मिलन झालं तर आपण जवळ येऊ शकतो. व्यवसाय जेव्हा करतो आपण तेव्हा एकमेकांना जवळ येणं, मैत्री होणं. आणि म्हणून सॅटर्डे क्लब, अनेक लोकांना वाटतं की सॅटर्डे का, खरं म्हणजे आपल्याकडे न करत्याचा वार शनिवार असं म्हणतात, पण आम्ही उलट सिद्ध करून दाखवलंय. या शनिवारी येऊन हजारो लोक श्रीमंत झालेले. याकरता काय करते, जगभरामध्ये जिथे जिथे महाराष्ट्रीयन आहे तिथे शनिवारी संध्याकाळी एकत्र यायचं. प्रत्येकाने आपली बिझनेस कार्ड आणायची आणि थोडक्यात सांगायचं मी काय व्यवसाय करतो, तू काय करतो, तू काय करतेस आणि मी तुला कशी मदत करीन, तू मला कशी मदत करशील. क्लब मधलं मुख्य सूत्र असं की मोफत काही देणार नाही, मोफत काही घेणार नाही. आणि आमचं गुजराती एक वाक्य आवडतंय, तमारे वाटे हेटला, मारे वाटे खेटला, मला काय मिळणार. आणि अशा तऱ्हेने एकमेकाला मदत करून व्यवसायात पुढे यायचं आणि ग्लोबल नेटवर्किंग बिझनेस प्लॅटफॉर्म असा आम्ही निर्माण केलाय. आणि त्यामुळे जगभरामध्ये आमचे ठिकठिकाणी क्लब आहेत आणि ही कल्पना. आणि आज जर आचार्य यात्रा असते तर ते म्हणाले असते की 10,000 वर्षात महाराष्ट्रीयन समाजात अशी संकल्पना कोणी मांडली नाही. नक्कीच तुम्ही संकल्पनेबद्दल सांगितलं, मात्र रोहित राऊळ सर सुद्धा आपल्या बरोबर आहेत. सर, 11 वर्षापूर्वी जवळजवळ ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे, तर 11 वर्षातला एकंदरीत तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्ही सुद्धा याच्या संकल्पनेबद्दल थोडक्यात काही सांगू शकता? नाही, 11 वर्षातला अनुभव म्हणजे असं की मुळातच मराठी माणसाची मानसिकता ही आता भिडे सर म्हणाल तसं की पैशाविषयी अनास्था, पण आता मात्र लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली आहे. लोकांना पैशाचं महत्व कळायला लागलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मराठी लोकांना हे कळलेलं आहे की पैसा हा उद्योगातच आहे आणि आपण उद्योग केला पाहिजे. त्यामुळे खूप वेगवेगळ्या ठिकाणून मराठी तरुण तरुणी ह्या सॅटर्डे क्लबचे सदस्य होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर भारतात आणि परदेशातही अनेक ठिकाणी आमचे क्लब आहेत. तिथे लोक एकत्र येतात, एकमेकांना मुख्य म्हणजे आपले कॉन्टॅक्ट शेअर करणं. आणि आज आपण म्हणतो की बिझनेस नेटवर्किंग इज द बझवर्ड, तर तो लोकांना कळायला लागले आणि त्यायोगे लोकांनी एकत्र येऊन बिझनेस वाढवायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर मोठी मोठी स्वप्न बघून मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावरती ते आहेत. नक्कीच. माधवराव सर, आपण सॅटर्डे क्लबच्या संकल्पनेविषयी बोललो, एकंदरीत काय त्याचं महत्व आहे ते सुद्धा तुम्ही सांगितलं, ब्रीदवाक्य सांगितलं काय आहे ते, मात्र स्वरूप काय आहे ते सुद्धा आम्हाला थोडक्यात कळू दे सॅटर्डे क्लबचं. सॅटर्डे क्लबचं स्वरूप असं आहे की जगभरामध्ये जिथे जिथे महाराष्ट्र तिथे त्यांनी शनिवारी एकत्र यायचं, एकमेकाला मदत करायची, कॉन्टॅक्ट वाढवायचे आणि नेटवर्किंग करायचं. म्हणजे समजा मद्रासला आमचा क्लब आहे चेन्नईला, तर आपल्याला एखादा प्रॉडक्ट चेन्नईला एक्सपोर्ट करतो. एक उदाहरण देतो सहज, शशिकला सप्रे नावाच्या आमच्या एक स्त्री मेंबर बोरुलीच्या आणि त्या लाडू चिवडा वगैरेचं उत्पादन करतात. 3 वर्षापूर्वी आम्ही त्यांचे 1.5 लाख लाडू दुबईला आमचे सॅटर्डे क्लबचे जे अध्यक्ष आहेत धनंजय दातार, ज्यांची आता 14 डिपार्टमेंट स्टोअर 10,000 स्क्वेअर फुटाचे त्यांच्याकडे एक्सपोर्ट केले आणि त्याच्यातून 10 लाख रुपये त्या महिना मिळाले. पुढचं सूत्र तोच आहे, ते असं की सॅटर्डे क्लब मधून 2 सदस्यांना जो एकमेकाला फायदा होईल त्या निव्वळ फायद्याचे 15% त्यांनी ऐच्छिक वर्गणी किंवा ऐच्छिक देणगी म्हणून त्या क्लबच्या कॉर्पसला द्यायचे आणि त्याच्यामधून लाखो रुपयाचा कॉर्पस उभा करून सदस्यांना व्यवसायात मदत करायची. उदाहरणार्थ दादर क्लब, दादरला 2-3 लाख रुपये, ठाण्याला 2-3 लाख रुपये असे. आणि मग त्या सगळ्या व्यावसायिकांना अल्प दरामध्ये म्हणजे 12% व्याजाने पैसे मिळतात. आपल्याकडे काय होतं की महाराष्ट्रीयन समाजामध्ये मदत मिळत नाही. पहिली जनरेशन जी आहे, फर्स्ट जनरेशन, गुजराती, मारवाडी, कच्छी या समाजाचे कोट्यावधी जो निधी आहे आणि म्हणून आम्ही 150 कोटीचा एक व्हेंचर कॅपिटल पण निर्माण केलाय. त्याची आता सुरुवात झालेली आहे आणि म्हणून अशा तऱ्हेने एकत्र येणं एकमेकात. आणि दुसरं आम्ही असं करतो की अवॉर्ड फंक्शन करतो. आता 20 फेब्रुवारीला आम्ही 43 अवॉर्ड दिले
तेव्हा महाराष्ट्रीयन मानसिकता बदलावी. नोकरी एके नोकरी संग्रह करताना व्यवसाय करावा, श्रीमंत व्हावं आणि एकमेकांना मदत करावी, हे सगळं सूत्र करायचं. नक्कीच. मला वाटतं आपण यावर चर्चा करूया. मात्र आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न येतोय. काय प्रश्न येतो ऐकूया. सतीश बोलतायत बीडहून. सतीश बोला, प्रश्न विचारा. सतीश बोला. हा, नमस्कार मॅडम. बोला. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की पैसा असेल तर मार्ग सापडेल, परंतु पैसाच नसेल तर मार्ग सापडणार नाही. आता ग्रामीण भागात माझं गाव चकलंबा आहे. ह्या चकलंबा गावात मी खूप घरचा श्रीमंत होतो, खूप म्हणजे तालुक्यात श्रीमंत होतो, पण काही गोष्टी नाही जमल्या. पैसा असेल तर मार्ग सापडेल असं मला वाटतं. सतीश प्रश्न कळलेला आहे. प्रश्नाचं उत्तर आपण सरांकडनं जाणून घ्या. सर, त्यांचं म्हणणं असं म्हणेन याच्यामध्ये की आपण असं म्हणतो की इच्छा असेल तर मार्ग असतो, तसं पैसा असेल तर मार्ग सापडेल. मार्ग जर असेल तर पैसा नक्कीच मिळेल. आणि मुळातच ही जी मराठी माणसाची मानसिकता आहे की पैसा असेल तरच उद्योजक मी होऊ शकतो, ती मानसिकता आम्हाला बदलायची आहे. आणि पैसे नसतानाही तुमच्याकडे जर तीव्र इच्छा असेल, म्हणजे आम्ही असं म्हणतो की तुमच्याकडे एक पॅशन आणि फायर पाहिजे, आणि ह्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच उद्योजक होऊ शकता. आणि सॅटर्डे क्लब ह्याच्यासाठीच आहे की ती मानसिकता बदलणं, आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग दाखवणं, तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करून तुम्हाला मदत करण्यासाठी सॅटर्डे क्लब आहे. त्यामुळे सतीशला मी नक्की सांगेन की तुम्ही खरोखरच सॅटर्डे क्लब सदस्य व्हा आणि तुम्ही नक्कीच उद्योगधंदा करू शकता. नक्कीच. तुमच्याकडनं सर मला वाटतं सतीश यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असेल. मात्र माधवराव सर, तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की 11 वर्षापूर्वी जवळजवळ सॅटर्डे क्लबची स्थापना जी आहे ती आपण केली, तर का सुचलं की सॅटर्डे क्लबची स्थापना करावी, किंवा एकंदरीत आता सध्या सॅटर्डे क्लबची रचना कशी आहे त्याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन. काय झालं की ज्यावेळेला मी संबंध हिंदुस्थानवर जगभर हिंडायला लागलो, आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रीयन समाजाची सामुदायिक आर्थिक ताकद जवळ नाही. आपल्याकडे कोणी व्यापारात उभा राहिला त्याला मदत करणारं कोणी समाज येत नाही. या उलट जैन, गुजराती, मारवाडी, उडपीचं तर उदाहरणच आहे आपल्याकडे. आपल्याला माहिती 50 वर्षापूर्वी मुंबईत इराणी होते, उडपी नव्हते, आणि आता उडपी आहेत पण इराणी नाहीत. तेव्हा हे कसं झालं तर त्या समाजाने मदत केली, आणि म्हणून हे मला सारखं जाणवायला लागलं. म्हणजे माझ्या हृदयामध्ये एक तप्त लाव्हा रस असा नुसता जळत होता, आणि तोच फायर आज आहे माझ्यामध्ये की माझा महाराष्ट्रीयन समाज हा संपन्न कसा व्हावा, त्यांनी एकमेकाला मदत करावी, मोठे उद्योग काढावे. आणि मुख्य म्हणजे मानसिकता. महाराष्ट्रीयन समाजाचा सगळ्यात मोठा दोष जो आम्ही कधी चर्चा करत नाही तो म्हणजे अल्पसंतुष्टता. 1.5 BHK मला चालणार नाही, मला 5 BHK पाहिजे, आणि माझ्याच फ्लोअरला शिवाय स्विमिंग पूल पाहिजे, असं तरी ठरलं. आणि ज्याप्रमाणे रोहित म्हणाला हे खरंय, पैसा लागत नाही, लागते तो एक फायर, पॅशन आणि कष्ट, आणि हे आणण्यासाठी सॅटर्डे क्लब. आणि म्हणून आमचे अनेक कार्यशाळा होतात, उत्तम उत्तम लोकांची व्याख्यानं करतो. आत्ताच अमेरिकेतून आलेले ललित बाणेश्वर, त्यांची 12 देशामध्ये हे आहेत, जय दातारांची 12 देशात आहेत. अशी उदाहरणं लोकांपुढे आणणं, आणि शून्यातून लोक. आता पुण्याला आमच्या एका मेंबर मुलीनी अवध बिर्याणी सुरुवात केली, आणि ती काही काळात लक्षात येईल. तर हे असं करणं, उदाहरणं ठेवणं, केस स्टडी. नाशिकला 9 जुलैला 350 उद्योजक महाराष्ट्रातले एकत्र येणार आहेत, आणि ते एकमेकात देवाणघेवाण करतील, विचारांची मदत कशी करावी, हे सर्व त्याचं स्वरूप. नक्कीच. स्वरूपाबद्दल आपण बोललो, रचनेबद्दल सुद्धा तुम्ही सांगितलं. मात्र जसं तुम्ही म्हणालात मगाशी रोहित सर की सॅटर्डे क्लबचे मेंबर व्हा, असं तुम्ही सतीश यांना सांगितलं, तर नेमकं सॅटर्डे क्लबचं मेंबर होण्यासाठी काय करावं लागतं, किंवा त्याची जी प्रोसिजर आहे ती काय आहे ती मला वाटतं कळू दे. नाही, साधं सोपं आहे सॅटर्डे क्लबचं मेंबर होणं. आम्ही महाराष्ट्रीय ही जी आम्ही व्याख्या करतो त्याची की जो माणूस या महाराष्ट्रात राहतो, ज्याचं या भूमीवरती प्रेम आहे, जो इकडे उद्योगधंदा करतो, संपत्ती निर्माण करतो, रोजगार निर्माण करतो, आणि ज्याला थोडी बहुत मराठी येते, असा कोणीही माणूस या सॅटर्डे क्लबचा मेंबर होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची मुख्य की त्या माणसाकडे मोठी स्वप्न असली पाहिजे, त्याच्याकडे महत्वाकांक्षा असली पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे की आपला उद्योगधंदा असला पाहिजे. आणि काहीही तुमचं कुठलंही बॅकग्राऊंड आम्ही विचारत नाही. तुम्ही आज जरी नोकरी धंद्यामध्ये असाल तरी बॅक ऑफ द माइंड तुमच्याकडे पाहिजे की नाही आपल्याला आपला उद्योगधंदा असला पाहिजे. एवढ्या सिंपल याच्यावरती आम्ही सदस्य करून घेतो. आणि वेगळ्या ठिकाणी आपले क्लब्स आहेत, त्या क्लबमध्ये जाऊन तुम्ही तिथे पार्टिसिपेट होता, आणि क्लबमधले बाकी सगळे सहकारी जे असतात ते तुम्हाला याकरता मदत करत असतात, देवाणघेवाण करत असतात विचारांची. आणि कसं होतं की शेवटी जेव्हा आपण आपल्या बरोबरीने काही लोक बघतो की माणूस मोठा कसा होतो, दुसऱ्या कुठल्या तरी एका माणसाला मोठा झालेला बघतो, आणि त्याला वाटतं की अरे हा करू शकतो तर मी का नाही करू शकत.
आणि हा विश्वास तिथे निर्माण होतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. नक्कीच. मला वाटतं आपण या विषयावर अधिक चर्चा करूया, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आपल्या हितगुज या कार्यक्रमात. मात्र त्यापूर्वी एक आठवण आमच्या रोखोक या कार्यक्रमाची. शिवसेनेचा शिववडा आणि आता स्वाभिमानचा छत्रपती वडा यांच्या वादाला आता वेगळंच वळण लागतंय. छत्रपती नावाला खुद्द छत्रपतींचे वंशज उदयनराजेंनीच आक्षेप घेतल्यानं स्वाभिमानच्या शिवसेना विरोधी धडाकेबाज मोहिमेला ब्रेक लागणार का? महापालिका निवडणुकांपूर्वीच वडापावच्या वादाची फोडणी घालण्यामागची कारणं तरी कोणती? या वडापावच्या गाड्या अनधिकृत असतील तर त्यावर कारवाई सुद्धा होणार का? यासारख्या प्रश्नांवर चर्चा करूया आज रात्री 9 वाजता रोखोकमध्ये वादाच्या कढईत राजकीय वडा. तुम्ही तुमचा प्रश्न किंवा मत जरूर SMS करा. त्यासाठी मोबाईलच्या मेसेजमध्ये जाऊन टाईप करा RKTK स्पेस तुमचं नाव आणि ठिकाण, पुन्हा स्पेस देऊन तुमचा प्रश्न किंवा मत अगदी थोडक्यात टाईप करा आणि पाठवा 57575 वर. कधी अत्याचाराच्या आगीत होरपळणारी तर कधी दहशतीच्या सावटाखाली जगणारी माणसं आणि त्यांचं जगणं उद्ध्वस्त करणारे मानसिक विकृतीचे हे निरनिराळे चेहरे. अटक, अपहरण, लूट, लैंगिक शोषण, साऱ्या अपराधाची पाळंमुळं शोधणारा सत्याचा साक्षीदार. पुन्हा फक्त झी24 तास. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 आणि दुपारी 4:30 वाजता. सहप्रायोजक ओकाया 100% टॅब्युलर बॅटरीज. लाईफ डबल नो ट्रबल. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. आई, तुझं नाक चोंदलंय का? मला झोप सुद्धा येत नाहीये. तुझ्या बॅगेत बघ. नेझिव्हिऑन मिनिटात नाही 25 सेकंदात देते आराम 12 तासांपर्यंत. त्यामुळे तुम्ही निवांत झोपू शकता आणि दिवसभर उत्साहात काम करता. लव्ह यू आई. एकदा सकाळी आणि एकदा झोपण्यापूर्वी नेझिव्हिऑन बंद नाक मायेने मोकळे करते. कीर्ती कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या कोणत्याही जवळच्या शाखेमधून इंडस्ट्री स्पेसिफिक कम्प्युटर कोर्स करा आणि मोठ्या कंपनीची पहिली पसंती बना. संपर्क साधा 26552016. बाबा, मला खूप मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे. कीर्ती कम्प्युटर इन्स्टिट्यूट, क्रिएटिंग IT प्रोफेशनल. This summer, 10 cricket brings you every 6, every 4, and every wicket. From India's tour of the West Indies in high definition. Better picture, better sound, and uninterrupted. India's tour of the West Indies in HD. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अवघे होऊ श्रीमंत या विषयावर चर्चा करतोय आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत माधवराव भिडे आणि रोहितराव. तुम्ही सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी व्हा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. पुन्हा एकदा लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बरंच काही बोललो, मात्र एक असं विचारावंसं वाटतं की तुम्ही आम्हाला कळलंय की तुम्ही मॉरिशसला सुद्धा जाऊन आला आहात. तर आंतरराष्ट्रीय दर्जा कसा आहे एकंदरीत, त्याबद्दल काय थोडक्यात तुम्ही सांगा. काय आहे की सॅटरडे क्लबचं उद्दिष्ट ग्लोबल बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, म्हणजे जगामध्ये जितके कोणी महाराष्ट्रीय आहेत आणि मी पाहिलंय की ते दीर्घोद्योगी आहेत, हुशार आहेत, परंतु त्यांना श्रीमंत होण्याची महत्वाकांक्षा नाही, ती निर्माण करणं. तर त्या दृष्टीने ऑलरेडी आम्ही सिंगापूरला मी गेलो होतो. मला असं वाटेल की 30 लोक सिंगापूरचे मिलियनर आहेत आणि त्यातले 2-4 बिलियनर आहेत, पण महाराष्ट्रात कोणाला माहित नाही. असेच ऑस्ट्रेलियामध्ये, इंग्लंडमध्ये, दुबईमध्ये मी आता जे जातात असे कितीतरी लोक आहेत. तर त्यांचा परिचय व्हावा लोकांना आणि त्यांचं मार्गदर्शन व्हावं या दृष्टीने आम्ही या सगळ्या देशात क्लब स्थापन केले, नेटवर्किंग केलेलं आहे. नुकताच मी माझी डॉक्टर पत्नी डॉक्टर इरावती, जी माझे सगळे आर्थिक व्यवहार बघते, इन्सिडेंटली भिडे असोसिएट म्हणून माझी जी कंपनी आहे त्याच्या 16 शाखा हिंदुस्थानभर आहेत आणि आता नुकतंच मी मॉरिशसला माझी कंपनी रजिस्टर करून आलो. या व्यवसाय आणि आपण ज्याला म्हणू आदर्शपणा याची सांगड घालणं जरूर आहे. म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्ही देवींची उपासना केली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोक एकाच देवीची उपासना करतात, सरस्वती, ते पुरेसं नाही. तर आता मी मॉरिशसला गेलो होतो हॉलिडेला. आमची बाकीची सगळी कुटुंबीय मंडळी हॉलिडे करते, पण मी तिथे मराठी मॉरिशस फेडरेशनला जाऊन तिथल्या सर्व लोकांना भेटलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या देशामध्ये 1 लाख महाराष्ट्रीयन आहेत. त्यांनी आपली संस्कृती जतन केली
आणि आता 19 तारखेला मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या सगळ्यांना सॅटर्डे क्लबचं विलक्षण कौतुक वाटलं. एक फायदा असा आहे की ते लोक उत्तम फ्रेंच बोलतात, क्रिओल बोलतात, त्यामुळे आफ्रिकेला व्यापार करायला हिंदुस्थान, मॉरिशस, आफ्रिका. मी एक चांगल्या तऱ्हेचा पूल इंजिनियर आहे, पण मी जसे पोलादी पूल बांधतो तसे लोकांच्या मनामनावर पूल बांधतो. आणि म्हणून संबंध या देशामध्ये, जगामध्ये जिथे कुठे महाराष्ट्र आहेत तिथे, आणि महाराष्ट्रातले महाराष्ट्र, हिंदुस्थानचे महाराष्ट्र, चेन्नईचे महाराष्ट्र, बंगलोरचे महाराष्ट्र यांना एकत्र आणायचं आणि त्यांच्या एकमेकांमध्ये व्यापार, देवाणघेवाण, विचारांची, धनाची अशी करायची. आणि याकरता जगभर आता आमची सापणे चाललेले आहेत आणि प्लॅन चालले आहेत. मॉरिशसला खूप माझा दौरा यशस्वी झालेला आहे. तुम्ही जसं म्हणालात की आता मॉरिशसला चांगला रिस्पॉन्स मिळतो